2005 सालच्या नैसर्गिक आपत्तीत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाट पूर्णपणे बंद झाल्यानंतर त्याला पर्यायी मार्ग म्हणून तयार करण्यात आलेल्या विनेरे नातूनगर रस्त्यासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला सार्वजनिक बांधकाम विभाग महाडने तब्बल 20 वर्षांनंतरही दिलेला नाही. PWD कडून सतत टाळाटाळ होत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी महाड येथे पत्रकार परिषद घेऊन राज्य शासनाला आंदोलनाचा इशारा दिला आहे. 2005 मध्ये अतिवृष्टीमुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 पूर्वीचा 16 खचल्यामुळे कशेडी घाटाला पर्यायी म्हणून विनेरे, तुळशीखिंड, नातूनगर हा राज्यमार्ग तातडीने तयार करण्यात आला. यासाठी फाळकेवाडी, तामणे आणि विनेरे या 3 गावांतील किमान 135 शेतकऱ्यांच्या जमिनी सार्वजनिक बांधकाम विभागाने ताब्यात घेऊन त्यावर रस्ता तयार केला. मंत्रालयातील 5 ऑक्टोबर 2005च्या शासन निर्णयानुसार या भूसंपादनासाठी त्यावेळी 2.7 कोटी रुपये इतकी तरतूद करण्यात आली होती. सन 2005 पासून आज 20 वर्षांचा कालावधी उलटला आहे, मात्र पीडित शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून निघालेले नाही. शेतकऱ्यांना संपादित जमिनीचे भुईभाडे, नष्ट केलेल्या आंबा, काजू, जांभूळ यांसारख्या वृक्षसंपदेचा मोबदला आणि जनावरांचे गोठे व घरांचे नुकसान भरून मिळालेले नाही. PWD महाड केवळ दरवर्षी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आश्वासनाचे गाजर दाखवत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांच्या बहुमोल जमिनी संपादित केल्या असून त्यांना बाजारभावाप्रमाणे मोबदला मिळणे अपेक्षित आहे. मात्र PWD महाडने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने मोबदल्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. या मनमानी कारभाराविरोधात महाड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. यावेळी माजी सभापती सीताराम कदम, विनेरे गावचे उपसरपंच चंद्रकांत मोरे, जितेंद्र माने यांच्यासह 3 गावातील शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी PWDच्या भोंगळ कारभारावर संताप व्यक्त करताना म्हटले, आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भूलथापांना आता थकलो आहोत. आम्हाला बाजारभावाप्रमाणे न्याय मिळत नसेल तर आम्ही आंदोलनाच्या पावित्र्यात आहोत. शेतकऱ्यांनी 8 दिवसांचा अंतिम इशारा दिला आहे. या काळात संपादित जमिनीची संयुक्त मोजणी करून बाजारभावाप्रमाणे मोबदला निश्चित करावा, तसेच जमिनीचे भुईभाडे आणि त्यावर असलेल्या वृक्षसंपदेचे मूल्य समाविष्ट करावे. या मागण्या पूर्ण न झाल्यास महाड, विनेरे, तुळशीखिंड मार्ग पूर्णपणे बंद करण्यात येईल, असा थेट इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, महाड यांना दिला आहे. फाळकेवाडी गावचा शेतकरी आहे आणि आमच्या समेत आलेले सगळे विनेरे, फाळकेवाडी, तामणे गावचे सगळे शेतकरी आलेले आहेत. विनेरे तुळशीखिंडीपर्यंतचा जो रस्ता आहे त्याचं ॲक्विजिशन अजून झालेलं नाही आणि 2005 सालापासून आम्ही ते करण्यासाठी सगळे शेतकरी आम्ही मागणी करत आहोत. 2005 पासून आजपर्यंत त्याच्यावरती कुठल्याही प्रकारे शासनाने काही निर्णय घेतलेला नाही आणि त्यांचा मोबदला सरकारने आम्हाला द्यावा याच्याकरता आम्ही आज ही पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे. 2023 जे शासन निर्णय 2005चा जो आहे त्यानुसार जर शेतकऱ्यांना पैसे जर दिले तर ते पैसे आम्हाला ह्याच्या अगोदरच मिळायला पाहिजे होते. सरकारने कुठल्याही प्रकारचं नोटीस अजून शेतकऱ्यांना दिलेलं नाही, संयुक्त मोजणी अजून झालेलं नाही, फळझाडांचं मूल्यांकन अजून झालेलं नाही आणि म्हणून रस्त्यामध्ये जाणारे जे काही इमारती आहेत, मग घरं असतील, गोठे असतील, त्यांचंही कुठल्याही प्रकारे मूल्यांकन झालेलं नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी सरकारने सर्वे करून शेतकऱ्यांना त्यांचे असणारे मोबदला जो आहे सरकारी नियमाप्रमाणे जो काय असेल तो मिळावा याच्याकरता ही मागणी करण्याकरता आम्ही सगळे शेतकरी या ठिकाणी जमलेले आहोत आणि ते पैसे आजच्या दराने आम्हाला मिळावेत. 20 वर्षे ह्या गोष्टीला झाली. 20 वर्षामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण न करता रस्ता आम्ही पूर्णपणे होऊ दिला. त्याचा आज राज्य महामार्ग म्हणून त्याला दर्जा दिलेला आहे. तिकडून खेडकडून येणारे तुळशीखिंडीपर्यंत त्या जिल्ह्यापर्यंत जी हद्द आहे तिथपर्यंतचे त्या जागेचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले आणि फक्त विनेरे ते तुळशीखिंडपर्यंत 3 गावांचे जे काही शेतकऱ्यांची जागा गेलेल्या आहेत त्याचे पैसे आजपर्यंत सरकारने दिलेले नाहीत. अनेक वेळा त्याचा पाठपुरावा केलेला आहे. संबंधित मंत्र्यांना आम्ही निवेदनं दिलेले आहेत. मग त्याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत, आजचे या तालुक्याचे जे मंत्री आहेत आदरणीय गोगावले साहेब, त्यांनाही निवेदन दिलेलं आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी ज्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी आदिती तटकरे यांनाही निवेदन दिलेलं आहे. पण आजपर्यंत कुठल्याही प्रकारे शासनाने त्यासाठी आर्थिक तरतूद केली नसल्यामुळे आम्हाला आज पैसे मिळू शकले नाहीत. ते लवकरात लवकर मिळावे अशा प्रकारची मागणी करण्याकरता आम्ही या ठिकाणी आज जमलेलो आहोत. जर ते पैसे वेळीच किंवा त्याची तरतूद ह्या आर्थिक वर्षात झाली नाही तर निश्चितपणे आम्ही शेतकरी आंदोलनाच्या तयारीला आहोत. एवढी आमची शेतकऱ्यांची मागणी आहे. जनोदय करिता मिलिंद माने, महाड.